चिमणी उडे कावळा उडे मांजर उडे चढायला पाहिजे चाल 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 आराम मार रे दूषित मार रे बुंदी द्यायला बुंदी आता बुंदी देतो भजे बी देतो वरून बरोबर बुंदी आजोबा पांडू माणूस वरती जाणून कवानी शाळा भरली तेवढा आला की भरवते. हो मग आमचा मित्र आहे ते सर्व विद्यार्थ्यांची लाईनी शिस्तीत उभे राहावे. बेटा चिठ्ठ्या समोरील प्रार्थनासाठी भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. याचं सौख्य सांभाळले. जय हिंद. हो सर. सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तीत व रांगेत वर्गात जाऊन बसा. चला मग आज मी तुम्हाला वेचा पाढा शिकवतो. मी जसं जसं म्हणतो तसं तसं तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणत चला. वेग वे दोन्ही 4 वे त्रिक 6 वे चौक 8 वे पंच 10 वे सकम 12 वे साती 14 वे 8 16 वे 9 18 वे 20. लेकरांनो मी काल तुम्हाला गृहपाठ करायला दिलं. कोणी कोणी करून आणलंय? अरे वा बबल्या बेटा तू गृहपाठ करून आणला आज पहिल्यांदा. तर मी ते सांगालो का गृहपाठ नाही केला. अरे मास्तर सोबत मस्करी करायला. सर नाही सर आमच्या गावात लाईट नव्हती. पिंट्याला विचार. अरे पिंट्या बेटा लाईट नाही होती का तुमची? लाईट नाही होती का? तरी पण अभ्यास करायचा असतो ना बेटा. अंधारात अहो मग कसला अभ्यास करू असं. बेटा तुम्ही जेवण नाही केलं का काल? मग केलं सर उजाडचं जेवण केलं. तर मग उजेडातच अभ्यास करून घ्यायचा असतं. चला दोघांनी हात वरती वगैरे उभे राहा. बेटा चिठ्ठ्या तुला तर केला असणार बेटा. नाही सर. का बरं नाही केलं बेटा तुम्ही अभ्यास? सर मी मामाच्या गावात गेलो. मामाच्या गावाला काय काम होतं बेटा? सर मामाच्या घरी नवस होता. अरे बेटा मामाच्या घरी नवस होतं तर काय झालं? अभ्यास करणं महत्वाचं असते. आई म्हणे की नाही रे तुझा तर मामाचा नवस होता म्हणे ते काचा होता ते आणि जाय म्हणे. बेटा असं करत नसते. अभ्यास करत जा. हात वरती करेवर उभं राह. हो सर. बेटे पिंकी तुला अभ्यास केला का बेटा? केलं. वा व्हेरी गुड. बघा ना आला कोणी तुम्हाला एक मुलगी मागे सोडत आहे. म्हणूनच आपला देश मुलींना समोर नेत आहे. तुम्ही तुमच्यासारखे मुलं मागे येत आहे. काय सर्वांनी श्रीकृष्ण शुभ करा पिंकीसाठी. बसा बसा खाली बसा. चला लेकरांनो तुमची जेवणाची सुट्टी झाली. जेवण करून घ्या तुम्ही. पिंट्या प्लेट आणली का खिचडीची? पिंट्या बाई प्लेट मला. तो काका जरा जास्त द्यावं. अरे हो माझा दोस्त असणार हे खूप जास्तच घेतो. मग घरून जेवण करून यायचं नाही तर थोडं आम्ही कमीच बनवतो. तुम्हाला जास्त जास्त द्यायला आम्ही काय जास्त टाकत नसतो येतं. जय बर
राठोड सर, तुम्हाला नाही का आपल्या मॅडमने बोलवलेलं आहे? अरे काय झालं पांडू, काय म्हणत आता मॅडम? काय किंवा त्यांनी बोलवलेलं आहे तुम्हाला? बोलून आठवणी राठोड सरांना. जाऊ दे ते सर्व काही सोड, मॅडम नंतर भेटू. काय आहे का खरा पाण्याची सोयी? अहो सर नाही हो, मीच तुमच्या भरोशावर येत राहिलो, तुम्हीच माझ्याकडून मागायला तुम्हीच द्यावा. माझ्यात तंबाखू आणलेली आहे, तुम्ही चुना तरी द्यावा जरासा. अरे काय मांड्या आहे तुझा रोजचा घराणा आहे. हे घे बाबा चुना घर. हो सर, तुम्ही नसते तर कसं हो, तुम्हीच हा म्हणून तर खायलो. सर मला एक प्रश्न पडतो नेहमी. काय प्रश्न आहे तुझा? सर आपण तर रोज रोज तंबाखू खातो, पण या तंबाखू न होते का हो सर, एकदा सांगा तरी मला. अरे काही नाही होत, फक्त त्या मॅडम समोर जाण्याची जरा ताकद येते आणि जरा हिंमत वाटते त्या मॅडमला भेटायची. असं आहे का? बरं म्हणून तुम्ही खायला आता जावा, बोला मॅडमला, तुम्हाला हिंमत आली आहे सर. हा बरं जाय, मग मी भेटून येतो मॅडम. काय कमीन मॅडम? या सर. मॅडम तुम्ही बोलवलं म्हणते, पांडुरंग सांगत होता. हो सर, ते राज्य सरकारकडून आहे ना नवीन GR आलेला आहे. तर आपल्याला आहे ना व्यसनमुक्ती जनजागृती करायची आहे. मॅडम आपण मागच्या महिन्यात एक व्यसनमुक्ती जनजागृतीवर रॅली काढली होती गावात. हो आपण रॅली काढली होती. आता हे सरकारला समजलं पाहिजे की असं रॅली बिली काढल्यानं काही नाही होत. ते कंपन्याच पण केली पाहिजे तसे व्यसनाची. अगदी बरोबर बोलत आहे मॅडम तुम्ही. हो तर तरी पण आपण आपल्या पातळीवर आपल्याला होईल तेवढे प्रयत्न करूया. बरं मॅडम, या मग नंतर आपण लेकरांना याची सूचना देऊन टाकूया. हो सर. आयुष ते बॉटल घेऊन जा, ते घेऊन. बसा लेकरांनो, बसा खाली. आज तुमची प्रिन्सिपल मॅडम तुम्हाला भेटायला आली आहे. प्रिन्सिपल मॅडम तुम्हाला काही सूचना देणार आहे. तर बाबूला तुमच्या नीटप्रमाणे ऐकून घेणे, मस्ती करणे नाही. तर मुलांनो, आपल्याला आहे ना सरकारकडून नवीन GR आलेला आहे. तर आहे ना आपल्याला आहे ना व्यसनमुक्ती जनजागृती करायची आहे. तर तुम्हाला कोणी पण तुमच्या सहवासात आलेले कोणते पण व्यक्ती तुम्हाला व्यसन करताना दिसेल तर त्याला सांगायचं आणि कोणालाही व्यसन करू द्यायचं नाही. आणि तुमचे आई बाबा जे पण करतील त्यांना म्हणायचं की यामुळे खूप मोठे मोठे रोग होतात आणि त्यामुळे मृत्यू पावतात. ठीक आहे? मॅम तुम्ही आम्हाला सांगा, राठोड सर तर तंबाखू खाते आमच्या समोर. हो सर, तुम्ही व्यसन करता सर, तुम्ही तंबाखू खाता. नाही मॅडम, नाही पण म्हणत आहे, नाही करत आहे सर. नाही पण तुम्हाला ही गोष्ट शोभत नाही सर. तुम्ही गाडी माणसाने केलं तर ठीक आहे, पण तुम्ही एज्युकेटेड आहे, टीचर आहे, तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे सर. मॅडम खूप सारे आठवण नाही. दिवस मॅडम ते पांडू काका आम्हाला पुण्या डबे आणायला होता. 2 रुपये देते आम्हाला, 1 रुपये पुण्याची डबे आम्हाला, 1 रुपये तुम्ही दोघं सांगून हो पांडुरंग, तुम्ही सुद्धा. नाही हो मॅडम, एकदा बोललं होतं 1 रुपयाची चुन्याची डबी आणून दे रे बाबा, म्हटलं मला चालता येत नाही, 1 रुपयाची संतरी पोळी खाऊन घे. तर तेव्हा माझी गलती झाली होती. आता नाही का सोडून दिली, कदाचित तेव्हा सोडून दिली. पण तुमच्या अशा व्यवहाराने येणारी पिढी तुमच्या काय ह्या गोष्टी शिकणार आहे तुमच्याकडून? नाही हो मॅडम, सोडून दिली. किती दिवस झाले, हे काय पण म्हणते बबल्या. तर आतापासून असं झालेलं नाही पाहिजे. बरं मॅडम, खात नाही आजपासून. ठीक आहे. किती वेळ आहे रे अजून? मॅम मॅडम तर लेकरांनो, किती मोठं नाही तर लेकरांनो, जसं आपल्या मॅडमने सांगितलं, प्रिन्सिपल मॅडमनी, त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना, तुमच्या आजूबाजूच्या शेजारीला जाऊन हे सूचना द्या की व्यसन हे वाईट गोष्ट आहे, व्यसन करू नये, नाहीतर त्यांनी कोणाची मृत्यू पण होऊ शकते. चला मग तुमची सुट्टी झाली, जा घरी जा.
मॅडम नाहीत का मुख्याध्यापिका मॅडम त्याने काय केलं माहिती का की आपल्याला की नाही म्हणे व्यसनमुक्त गाव करायचं आहे म्हणे आणि मग माझे बाबा तर दारू बी पिते तंबाखू बी खाते आणि त्याला सांगलं तर ते मलाच मारते तरी आहे ते म्हणाले तुमच्या घरात शेजारच्या यायला द्यायला सांगा पण आमचं ऐकणार कोण आहे मी बाबा सांगून पाहतो म्हणजे मारते मी आता हात पाय धुतो आहे चांदे चांदे या एक गिलास पाणी आणलाय एक गिलास पाणी आणवा चिंट्या ए चिंट्या लवकर ये जाय मॅसेज पावटा बाबा तुम्ही दारू पिऊ नका हो आमच्या शाळेत आता सांगितलं तुला जेवढं म्हणलं तेवढं कर रे बाबा व्हायला की नाही लवकर आण बाबाने पावडा सांगला रेग्युलर कस्टमर ते वडोदरा देते का हो त्याचा खाता का पैसे घरी अरे मारते मैं बाबा हॅलो बेटा चिंट्या बोल ना दे ना हा ताई बोल ना काय झालं काय नाही नुसतं आता जेवण करून बसलो घरचे वगैरे बढिया आहे तुझं कसं चालू आहे नवरा आणखीन दारू पित आहे का अरे काय ताई 50 एकर जमीन होती त्याच्या घरी मी तुला मस्त चांगला शोधून दिलं पण त्याने दारूच्या नादीत पूर्ण 50 एकर जमीन विकून टाकली मी काय करणार आता काय तर होत आहे आता झालं ते झालं आता तुला तर निभवणंच आहे ते हा ताई बोल ना हो ताई तुमच्या मुलगीचा माझा राहुलचा का हो ताई पण माझ्या समाजात इज्जत काय राहणार पिणाऱ्या घरच्या सोबत ताई तेव्हा ते पीत नाही होतं पण आता पीत आहे ना आता मग मीनं लग्न केलं माझ्या मुलाचं तुझ्या मुलीसोबत तर माझ्या समाजात इज्जत नाही राहणार काही ठेवा ताई
काय झालंय? कसे काय काय खाल्लं पिल्लं की काय? मग यांचं लिव्हर खराब झालं असेल, टेस्ट करावं लागेल. दुखायला लागलं आता ना आला त्याची रिपोर्ट आलेली आहे. रिपोर्ट बघू आपण. रिपोर्टमध्ये काय रिझल्ट आहे. ये भी रिपोर्ट लईच लवकर आली रिपोर्ट. मॅडम हां. तुम्हाला लिव्हर सगळं डॅमेज झालेलं आहे. हा टांग पायात आता दिलं येत नाही. त्यांना सांगू हो आपण. हो मॅडम सांगा. हे बघा, हे रिपोर्ट आलेली आहे. हो, तर मी सांगते ना तुम्हाला समजावून. हे बघा, यांचं लिव्हर जे आहे ना, ते 80% खराब झालंय, तर यांचा ट्रान्सप्लांट करायला लागेल. 30 लाख रुपये लागणार. पण गोड्यावर जास्त दिवस जिवंत नाही राहणार ना. आपल्या शरीरात एक अवयव असते, त्यांना लिव्हर असते आई, आणि ते खराब झालं म्हणजे बाबा जाऊ दे. ते म्हणाले 30 लाख रुपये लागले, आता आपण काय करावं नाही. ते गोळ्या औषधी काढतात, ते द्या म्हणतात. बरं ठीक आहे. ठीक आहे. गोळ्या आहेत. किती दिवसाचे द्यायचं? 1 महिन्याच्या गोळ्या आहेत. त्याचे झाले 4,500 रुपये. 15 दिवसाच्या गोळ्या द्या, हे घ्या. बरं ठीक आहे. 15 दिवसाचे 2,500 रुपये. हे माहित आहे 6 महिन्यानंतर अरे नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला ना. आपल्याला एक पावडर लागत होता. अगं पहिले तुझ्या किती उधार आहे राजा. ती भेटू ना पहिले, मग देतो तुला उधार. देतो ना भाई, देतो ना. आपल्याला पहिले वावर जेवढं राहिलं तेवढं त्या नावावर करून टाकू. किती एकर राहिला तुझ्याकडे? आहे 1-2 गुंडा आठ काहीतरी. 35 एकर तुझ्या मला दिला उधार. हे पाहून घेऊ सध्या दे रे. ले तेरे तल बाबा त्याला पडत ते. ले तल येतो. ये काय झालं पाहिजे इकडे? ए काय झालं? ए त्याच्या पुढं तुला नाही पडत आहे. त्याने आमचं रोजचं नाही इथं तिथं पडत राहते. चाल मांजर कुठून आली रे?